नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना असायलाच पाहिजे। बघा आम्ही आज आलेलो आहोत इथे बीडमध्ये ईद बाजारमध्ये। ईद बाजार हा इतका मोठ्या प्रमाणावर असतो, इथे खूप मोठ्या प्रमाणावर असतो। आणि आता मी तुम्हाला दाखवेल की इथे किती मोठ्या प्रमाणात ईद बाजार हा सुरुवात झालेली आहे। म्हणजे आता खूप दिवस झाले ईद बाजार चालू आहे इथे। आणि आज अफाट गर्दी आणि इथे येतात स्पेशली शॉपिंगसाठी, कारण सगळ्यात स्वस्त मार्केट आहे इथे। ईदमुळे स्पेशली हे मार्केट ठेवलेलं असतं शॉपिंगचं। आणि इथे इतक्या आम्हाला यायला थोडा उशीर झाला होता बरं का ईद बाजारमध्ये, आणि तरी पण खूप गर्दी होती। तर म्हणलं चला आता आलो तर आतमध्ये जाऊन पाहूयात की किती प्रकारचं सामान यावेळेस आलेलं आहे। तर आम्ही आतमध्ये गेल्यावर इथे होतं, आधीच एंट्रीलाच होतं इथे लेडीजच्या ज्या छोट्या मोठ्या वस्तू असतात, ज्वेलरी, मेकअपचं सामान, अशा वस्तूंचं इथे शॉप होतं। आणि त्याच्यानंतर थोडं पुढे गेलं की त्याच्यासमोरच होतं बॉटल्स, ज्या पाणी बॉटल्स आहेत त्या इतक्या सुंदर बॉटल होत्या, नवनवीन प्रकारच्या बॉटल्स होत्या, त्या खूप छान वाटत होत्या सगळ्या बॉटल्स। कारण आपण किती पण बाटल्या घेतल्या पाण्याच्या तरी नवीन बाटल्यांकडे लक्ष जातच आपलं। तर असं वाटत होतं ह्या पण बाटल्या घ्यायच्या। तर म्हणलं जाऊ द्या आता पुढे काय आहे पाहूयात। तर मोबाईलचे कवर्स पण होते इथे पुढे, कारण ईद बाजार म्हणलं की इथे खूप व्हरायटीचं वेगवेगळ्या व्हरायटीचे दुकान लागलेले असतात। तर पुढे होते बांगड्यांचे शॉप, भरपूर प्रकारच्या बांगड्या होत्या, म्हणजे एवढं मॅचिंग सेंटरच म्हणा, मॅचिंग सेंटरच असल्यासारखं होतं। त्याच्यानंतर होत्या चप्पल पण इतक्या स्वस्त होत्या, फक्त 150 रुपयाला चप्पल होत्या। आणि त्या चप्पल वगैरे आम्ही पाहिल्यावर परत म्हणलं आता पुढे जाऊत अजून इकडे काय आहे पाहायला। तर त्याच्यानंतर इथे चप्पल पाहिल्यानंतर पुढे गेलो तर पुढे होतं असं पर्स वगैरेचं शॉप होतं। पर्स पण स्वस्त होत्या, जास्त महाग नाही, कारण ईद बाजार म्हणलं की इथे थोडंसं आहे ना स्वस्तच मार्केट असतं। आणि दरवर्षी लागणारा हा ईद बाजार आहे, त्याच्यामुळे हा मोठ्या प्रमाणात लागतो। आणि खूप छोटे मोठे व्यवसाय करणारे लोकांचे सगळे इथे स्टॉल लागले जातात। आणि इथे गर्दी पण तेवढ्याच प्रमाणात होते शॉपिंग करण्यासाठी, अफाट गर्दी असते। म्हणजे एकदम असे लांब लांबून लोक येतात इथे शॉपिंग करण्यासाठी, कारण बीडचा ईद बाजार हा खूप फेमस बाजार आहे की इथे स्वस्त मस्त सामान भेटतं म्हणून। तर इथे आम्ही आता पुढे आल्यावर मग परत असे वेगवेगळ्या व्हरायटीचे सामान पाहिले। फक्त 50-50 रुपयाला काही काही अँटिक ज्वेलरी पण होती इथे। तर फक्त 50 रुपयाला म्हणल्यावर इथे खूप जण घेणार ना, 50 रुपयाला काय येतं। आणि इथे होते छोट्या छोट्या मुलांसाठी खेळण्या, मला एवढं हे छान वाटलं ना, हे छोटे छोटे ते पहा ना पपीज किती छान आहेत। मी पण त्याला असा हात लावला की ते असे टुनटुन मान हलवायला लागले। आणि ते पाहिल्यानंतर अजून पुढे गेलं तर होतं बँगल्स, परत आर्टिफिशियल ज्वेलरी भरपूर प्रमाणात होती, मॅचिंग सेंटर असल्यासारखंच। नंतर इथे लोणच्याचे पण भरपूर प्रकार होते, वेगवेगळ्या पद्धतीचे घरगुती लोणचे, छान वाटलं जरा पाहायला, हे मार्केट छान वाटलं। नंतर जो ईद बाजारमध्ये फेमस असतो तो क्रॉकरी शॉप होता, कारण इथे प्रत्येक वेळेस क्रॉकरी घेण्यासाठी इथे खूप गर्दी असते, कारण ईद बाजारमध्ये क्रॉकरी ही खूप स्वस्त मिळते। त्याच्यानंतर थोडे पुढे गेल्यावर होतं लहान लहान मुलांसाठी खेळण्या, किती छान खेळण्या आहेत पाहे, छोटे छोटे सोफा सेट, कपाट, बेड, लहान मुलांसाठीचं जसं काय असं शोरूम बनवलेलं आहे, अशा खेळण्या ठेवल्या होत्या, खूप छान वाटत होत्या हे खेळण्या। आणि त्या खेळण्या म्हणलं बाई लहान लेकरं टिकवत असतील का, किती सुंदर सुंदर खेळण्या आहेत। थोडं पुढे आल्यावर परत होतं पर्सचं मार्केट, इथे पण पर्स खूप स्वस्त होत्या, कारण ईद बाजारमध्ये सगळं कोणतंही सामान हे स्वस्तच मिळतं, त्याच्यामुळंच इतकी अफाट गर्दी असते। आणि ॲक्च्युली आम्हाला उशीर झाला होता, त्याच्यामुळे आता शॉप त्यांना क्लोज करायचा पण टाईम झाला होता, तरी पण आम्ही तेवढ्यात फटाफट फिरलो। आणि नंतर आम्हाला ज्या ज्या छोट्या मोठ्या वस्तू पाहिजे होत्या त्या आम्ही घेतल्या।